यावेळेस पहिल्याच बॉलवरती विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला अप्रतिम झेल आणि फलंदाज झालेत बाद. पहिल्या बॉलवरती बिग ब्लो फॉर टीम सोरा फायटर्स. विकेट. संग्राम ढाकरे खातं देखील खोलू शकले नाही. अगदी इनिंगचा पहिला बॉल होता आणि शून्यावरती ते बाद होत आहेत. गोल्डन डकचे शिकार. फलंदाज बाद. सिद्धार्थ चौकारनं खातं खोलतायत. नंदकुमार बारसकर देखील मैदानावरती आहेत. संग्राम ढाकरे स्वस्तामध्ये माघारी परतलेत. संजय बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटचं एज. आणखी एक सफलता येऊ शकली असती. झेल ड्रॉप झालाय. धावबाद देखील होऊ शकतात. अनेक घडामोडी आणि फलंदाज अगदी नाट्यमयरित्या धावबाद झालेत. विकेट. अनफॉर्च्युनेट डिसमिसल असं म्हणतात ना. मरण अगदी काळ जर जवळ आला ना तर कुणीही वाचवू शकत नाही. कोणाला कितीही तुमच्याकडे पैसा असू दे किंवा काही असू दे, कितीही चांगले डॉक्टर असतील तरी देखील तुम्हाला वाचवू शकत नाही. तसंच झालं फलंदाजाच्या बाबतीमध्ये. अगदी झेल सुटला. नंतर रनआउट स्वरूपामध्ये ते बाद झाले आणि इंटेन्शनल खरं तर इंटेन्शन नव्हतं गोलंदाजाचं की त्यांना बाद करायचं. बॉलला रोखायचं इंटेन्शन होतं. बॉल हाताला लागला आणि त्यानंतर स्टंपवरती जाऊन आदळला. धावबाद स्वरूपामध्ये विकेट. स्ट्राइक एंडवरती नंदकुमार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि केलंय नंदकुमार बारसकर याने देखील. आणखी एक धक्का. 4 वरती तिसरा फलंदाज माघारी परतलाय. नंदकुमार बारसकर देखील बाद झालेत. विकेट. पीयूष नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 5 वरती अक्षय चाळके आणि पीयूष सिदुरी मैदानावरती. राईट आर्म वर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. यावेळेस बॉल थोडासा लो राहिलाय आणि विकेट किपरचा वेद बॉल घेतोय. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 3 विकेट. आज मात्र अंतिम रात्र या स्पर्धेची गेली 2 दिवस खरं तर ही स्पर्धा सुरू आहे.
परंतु आज असं वाटतं की गेले अनेक रात्री ही स्पर्धा सुरू आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी पश्चिम आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग 2025 यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक ओ व्हॉट अ स्टॉप दॅट इज. जबरदस्त रिले क्षेत्ररक्षण आणि 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे अगदी प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत. 7 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले पहा या बॉलचा तुम्ही. पाहण्यासारखं आहे आणि पाहत राहण्यासारखा एफर्ट काय असतो ना ते तुम्हाला पाहायला मिळेल. 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं. असं वाटलं की खेळाडू व्हॉलीबॉल खेळतात की काय. 7 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 रन लॉस ऑफ द 3 विकेट. 7 धावा धावफलकावरती 3 गड्या आणि ज्या एजन्सीच्या स्पर्धेमध्ये जोडल्या गेल्या सर्वांनी कौतुकास्पद कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. सोरा फायटर आणि गुंडा स्पोर्ट इथून जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र या स्पर्धेमधून अगदी बाहेर जाईल. जो संघ विजयी होईल तो मात्र संघ खेळताना पाहायला मिळेल. अगदी जो संघ टॉपर मध्ये पराभूत झाला त्यांच्या विरोधामध्ये तो संघ खेळताना पाहायला मिळेल. विनर स्पोर्ट सोबत तो संघ खेळताना पाहायला मिळेल. जो संघ इथे विजय होईल तो संघ विनर स्पोर्ट सोबत क्वालिफायर मॅच खेळणार आहे. एक संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय तो मात्र केदारलिंग किंग्स गेळवडे. 7 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला टायमाची देखील मर्यादा आहे, थोडीशी घाई करा. विनंती खेळाडूंना, आपण खूप वेळ मैदानावरती घेताय, अतिरिक्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 रन लॉस ऑफ द 3 विकेट. अक्षय जाळके मैदानावरती आहेत आणि अक्षय जाळकेंचं हेच क्रिकेट आहे. सी बॉल हिट बॉल. बॉल पट्ट्यामध्ये आला तर बॉल मैदानावरती थांबत नाही, ही खासियत आहे. अक्षय जाळके पहिला बॉल जरूर हुकलेत परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे. अमोल जाळके देखील त्याच टीम मध्ये आहेत आणि दोघांकडेही सारखी क्षमता आहे. सी बॉल हिट बॉल, आक्रमण ते दोघेही करू शकतात. पियुष देखील मैदानावरती 7 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ज्यावेळेस फुल टॉस मध्ये परावर्तित केलं. चांगला फटका डीप पॉइंट ट्रिचनला बॉल ट्रॅव्हल झालाय. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8 रन ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ द 3 विकेट. पियुष देखील मैदानावरती. पियुष यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुषार आहेत. 8 धावा धावफलकावरती. इथून दोनही संघांना मॅच जिंकावी लागेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेपुरतं समाप्त होईल. त्यांचा प्रवास या स्पर्धेमधून आटपून जाईल. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल लाईक अ बुलेट. धावा मिळतील 4. पियुष यांनी दाखवलाय क्रिकेटचा क्लास. चौकार. बारा धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1.3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 4 षटकांची मॅच आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 लॉस ऑफ द 3 विकेट. 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बारा धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 लॉस ऑफ द 3 विकेट. तुषार आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सोरा फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये गुंडा स्पोर्ट अशी मॅच सुरू आहे. बारा धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 लॉस ऑफ द 3 विकेट. पुढचा बॉल यावेळेस मात्र हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाईल. ड्रॉप.
2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 लॉस ऑफ द 3 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 14 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल लेनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंगऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 लॉस ऑफ द 3 विकेट. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक या षटकामधला. 15 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन फटकाला बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. फटका लाजवाब आहे. धावा मिळतील 6. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. षटकार 6 धावा. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवरती. षटकार. षटकांचा खेळ पूर्ण झाला. 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मी आभार मानेल सन्माननीय प्रतीकजी पेशेकर साहेब, मयूरजी पेशेकर साहेब या बंधूंचे आभार मानेल. कारण हे मैदान उपलब्ध करण्यासाठी आपण त्यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांनी तो शब्द पाळला. खरं तर त्यासाठी दोघांचे मनापासून आभार. त्यासोबत संदेश पाटील आणि गणेश पाटील यांनी देखील ऐनवेळी डीजेची उपलब्धता आम्हाला करून दिली. ह्या दोघांचे मनापासून आभार. त्यांनी देखील वेळेवरती शब्द आपला त्या ठिकाणी ठेवला. त्यासोबत जेवणाची सोय सन्माननीय आरोटे साहेब यांच्या माध्यमातून केली गेली आणि त्यांनी देखील आपला शब्द वेळेवरती ठेवला. या सर्वांच्या मनापासून आभार आहेत. यावेळेस देखील बॉल ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. त्यासोबत प्रतीकजी पेशेकर साहेबांनी अगदी काल राहण्यासाठी जे फार्म हाऊस होतं अगदी आपल्या एका शब्दावरती ते उपलब्ध करून दिलं. त्यासाठी त्यांचे देखील मनापासून आभार. त्यासोबत अगदी पाण्याची सोय देखील ते देखील कॉन्टॅक्ट नंबर प्रतीक पेशेकर साहेबांनी दिला. त्यांचे देखील मनापासून आभार. यावेळेस देखील बॉल समोरच्या दिशेने चाललाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बॅटर संघर्ष करतायत. पियुष 6 बॉलमध्ये 10 धावेंवरती नाबाद आहेत. 4 बॉलमध्ये 8 धावा अक्षय यांनी देखील बनवल्यात. पुढचा बॉल ज्यावेळेस अगदी बॅकफुट वरती खेळायचं की फ्रंट फुट वरती खेळायचं दुविधा माइंड मध्ये बॅटर तुम्हाला पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला स्पष्ट होईल बॉल आलाय बॅट फुट वरती खेळू की फ्रंट फुट वरती खेळू. दुविधा माइंड मध्ये बॅटर तुम्हाला पाहायला मिळाले. डॉट बॉल. पुढचा बॉल थोडासा जास्त गतीने टाकला. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. आणखी एक बॉल डॉट. छाई नावानं ऍक्शन समोर पाहायला मिळेल. हरभजन सिंग सारखी गोलंदाजी तुषार करतायत. तुषार पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. 23 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. यावेळेस देखील आणखी एक लेग ब्रेक. जबरदस्त गोलंदाजी तुषार पाटील यांची या षटकामध्ये आणि फलंदाजांची गिरकी सोबत फिरकी देखील घेतली आहे. तुषार पाटील कमालीची गोलंदाजी लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते तुषार पाटील यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केलात आणि इथे देखील केवळ 1च धाव प्राप्त होईल. तुषार पाटील यांनी महत्वपूर्ण मॅच मध्ये केवळ 3 धावेंचं षटक टाकलंय. गोलंदाजी आवडली असेल तुषार पाटीलची तर टाळ्या व्हायला हरकत काय. जबरदस्त गोलंदाजी. 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. महत्वपूर्ण सामन्यामध्ये निर्णायक गोलंदाजी करतायत तुषार पाटील ज्यांनी केवळ 3 धावेंचं षटक टाकलं. आज वैयक्तिक कारणासाठी मला कामासाठी बाहेर जावं लागलं आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये रोशन संते सरांनी कॉमेंट्रीचा भार सांभाळला. त्यासाठी त्यांचे देखील अतिशय मनापासून आभार मी मानतो. 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 लॉस ऑफ द 3 विकेट. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. तुषारने अतिशय हुशार गोलंदाजी
या ठिकाणी केली आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका तुषार यांची पाहायला मिळाली. सिद्धेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 24 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा मैदानावरती शोधाव्या लागतील. सोरा फायटर संघाला बॅटिंग करणाऱ्या संघाला आता धावांची नितांत गरज आहे. धावा कशा आल्या हे महत्वाचं नाही आहे, धावा येणं महत्वाचं आहे. यावेळेस पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं आणि लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव इथे प्राप्त होईल. पंचवीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 लॉस ऑफ द 3 विकेट. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. अक्षय चाळके यांच्यावरती जबाबदारी मात्र वाढली आहे. 25 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. गोलंदाजी चांगली आहे. नंदकुमार बारसकर देखील फॉर्ममध्ये पाहायला मिळाले, संग्राम डाकरे देखील, परंतु धावा बनवाव्या लागतील मैदानावरती. यावेळेस समोर दिशेने आक्रमण केलंय अक्षय चाळके, सौ सोनार की एक लोहार की. यावेळेस अक्षय चाळके ट्रेडमार्क फटका, षटकार, 6 धावा. वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणखी एका 2 षटकार आले तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करेल बॅटिंग करणारी टीम अर्थात सोरा फायटर्स. परंतु एखाद 2 बॉल डॉट आले, एखादी विकेट आली तर गुंडा स्पोर्ट्स संघ देखील या मॅच मध्ये ते देखील पुनरागमन करतील. 31 धावा धावपलकावरती सुस्थितीमध्ये तर आहेच गुंडा स्पोर्ट्स संघ, परंतु इथून एखाद 2 विकेट, एखाद 2 डॉट बॉल जर आले तर गुंडा स्पोर्ट्स संघ मोमेंटम आपल्या बाजूने ठेवील. परंतु एखाद 2 मोठे फटके आणखी जर लागले तर मोमेंटम सोरा फायटर संघाच्या बाजूने देखील जाईल. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. ज्या खेळामध्ये प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहे तो क्रिकेटचा खेळ आहे. 31 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेत उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल टिपला गेलाय. गणेश चाळके यांची खेळी संपुष्टात आली आहे. आणि मैदानावरती कोणत्या इराद्याने ते आलेत त्यांना माहिती आहे. MS धोनी किंवा युसूफ पठाण म्हणूनच मैदानावरती ते दाखल झाले असतील आणि त्यांना माहिती आहे की इथून जबाबदारी काय. 2च बॉल खेळायचेत आणि 2 बॉल वरती एखादा कव्हाईना मोठा फटका या ठिकाणी येणं गरजेचं आहे हे अमोल चाळके देखील माहिती आहे. 21 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सिद्धेश 6 धावा खर्च केला, तो देखील एक षटकार आहे आणि शेवटचे 2 बॉल अद्यापही शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आहेत. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि दोन्ही बॅटर एकाच एंडला. इथे धावबाद 1 बॅटर निश्चित होणार आहेत आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 32 धावा. शेवटचा 1 बॉल अद्यापही शिल्लक आहे. 32 लॉस ऑफ द 5 विकेट. रामनवमी उत्सव आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा रामनवमी उत्सवाच्या अतिशय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. एक पत्नी एक वचनी एक बाणी राम होता. अगदी त्यांना माहित होते की राज्य मिळणार आहे, परंतु संध्याकाळी समजलं वनवास आणि वनवासाला गेले ते प्रभू श्री राम आहे. शेवटचा बॉल त्यावरती आक्रमण तर केलंय. हवेत बॉल उंच आहे. झेल टिपला गेलाय. शेवटच्या बॉल वरती विकेट आहे आणि धाव फलक 32 धावेंवरती स्थिरावलंय. 33 धावेंचं लक्ष आहे, परंतु ही मॅच महत्वाची दोन्ही संघांसाठी. जो संघ विजय होईल तो मात्र या ठिकाणी क्वालिफायर राऊंड साठी पात्र होईल. तो संघ कोणता आहे, हु इज इलिजिबल फॉर क्वालिफायर राऊंड, हे चित्र स्पष्ट होईल सेकंड इनिंग मध्ये. फलंदाजी इथे मात्र बाद झाले. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. 32 धावा धावपलकावरती आणि 33 धावेंचं लक्ष असेल गुंडा स्पोर्ट्स संघासमोर.
33 is the target. ओपनिंग पेअर मैदानाच्या दिशेने जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती ओपनिंग पेअर दाखल होताना पाहायला मिळते. दिनेश पवार आणि मोहम्मद मिया डांगे ही ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होतीये. सलामीर जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. दिनेश पवार आणि मोहम्मद मिया डांगे ही जोडी मैदानावरती दाखल होतीये. चोवीस बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल डॉट आलाय. आता 23 बॉल मध्ये 33 पाहिजे, 24 मध्ये 33 पाहिजे होते. पहिला बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅक वरती नंदकुमार या स्पर्धेमध्ये यशस्वी गोलंदाज आहेत. नंदकुमार बारसकर देखील, संग्राम डाकरे देखील यशस्वी गोलंदाज आहे आणि त्या दोघांवरती खूप मोठी जबाबदारी या मॅच मध्ये. पुढचा बॉल हा देखील कमालीचा अपील पंचांकडे आहे. अपील पंचांनी फेटाळली. अपील झाली होती पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. अगदी मुत्तय्या मुरलीधरन स्टाईल मध्ये अपील केली आहे नंदकुमार बारसकर यांनी. चर्चा सुरू आहे, परंतु फलंदाज सुरक्षित असतील. 22 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 22 बॉल मध्ये 33 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 22 बॉल 33 धावा. प्रत्येक येणारा डॉट बॉल हा महत्वाचा आहे. दिनेश पवार पॉवर त्याने देखील दाखवली संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल यावेळेस बॅकफूट लागले. गॅप मध्ये बॉल आणि हाफ स्टॉपची तुम्हाला पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट झाली. 2 धावांचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. नंदकुमार बारसकर त्या ठिकाणी दाद देतात क्षेत्ररक्षकाची आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा धावपलकावरती. अनिकेत माने देखील मास्टर माइंड विकेट किपर आणि संघनायक आहेत. अगदी अनिकेत माने यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी पाहतो तेव्हा जेव्हा
महेंद्रसिंग धोनीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, इतके चांगले लीडर ते आहेत. अनिकेत माने 21 बॉलमध्ये 31 धावा अजून देखील बनवायच्यात. जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर रिजनला अप्रतिम टायमिंग आहे. एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. ऑन दी अप हा फटका खेळ स्टेप आउट होऊन आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा आपल्या स्क्रीनवरती. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इनसाइड आउट दूर होता बॉल, परंतु चांगलं हात आणि डोळ्यांचा समन्वय, चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालंय. चौकार अर्जित केलाय, 4 धावा. बॉल तर चांगला होता, परंतु फटका लाजवाब आहे. मी कौतुक करेल या ठिकाणी दिनेश पवारचं, ज्या पद्धतीने फटका खेळलेत, कारण बॉल खूप दूर टाकला होता, परंतु दिनेश पवार यांचं कौतुक आहे. सहा धावा धावपलकावरती. 20 बॉल मध्ये 27 धाब्यांची आवश्यकता आहे. 20 बॉल आणि 27 धावा अजून देखील बनवायच्यात. ज्यावेळेस देखील हवे बॉल झेलची शक्यता. झेल मे बी टिपला गेलाय. ऑन अ स्पेक्टेक्युलर वंदाळी, जबरदस्त कॅच आहे. दीपक शिंदे लाजवाब कॅच पकडलाय. स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केले नंदकुमार बारसकर यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संपूर्ण स्पर्धा थ्रू आउट द टुर्नामेंट खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 19 बॉल मध्ये 27 धावा अजून देखील बनवायच्यात. 19 बॉल 27 धावा. नंदकुमार बारसकर यांनी एक सफलता ऑलरेडी अर्जित केली आहे. जोरदार अपील आहे, परंतु पंचांचा पुन्हा एकदा रिस्पॉन्ड नाहीये आणि फलंदाज मे बी क्रीज मध्ये सुरक्षित असतील. 2 पंच चर्चा तर करतायत. अपील तर जोरदार आहे. खूप कॉन्फिडंट वाटतीये सोडा फायटरची टीम. विकेट कीपर अनिकेत माने सेलिब्रेशन तर खूप जल्लोषात पाहायला मिळालंय, परंतु या जल्लोषामध्ये तथ्य आहे की नाही हे दोन्ही पंच डिसाइड करणार आहेत. खूप डिफिकल्ट निर्णय इथे असणार आहे, परंतु कोणत्या बाजूने हा निर्णय जातो ते देखील पाहणं गरजेचं आहे. एज आहे की काय हे पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. पंच या ठिकाणी निर्णय काय येतोय. फलंदाज बाद. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट.
ज्यावेळेस देखील हवेमध्ये बॉल झेल झेल नाहीये, नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय आणि एक धाव इथे प्राप्त झाली. आता मॅच दोलायमान स्थितीमध्ये. संग्राम डाकरे बॉलिंग ट्रॅक वरती. 17 बॉल 26 धावेंची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट वाढलाय 9.18 वरती ते देखील पोहोचलाय. मोहम्मद मिया डांगे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुषार पाटील यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. 17 बॉल 26 धावेंची आवश्यकता आहे. जिंकणार तोच जो संघर्ष करणार. इथून मात्र कोणती टीम जास्त संघर्ष करते पाहायचंय. या मॅच मध्ये देखील संघर्ष ऑन झालाय. 17 बॉल शिल्लक आहेत. 17 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता आहे ती 26. 17 बॉल 26 धावा. 9.18 आस्किंग रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती संग्राम डाकरे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस देखील बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल या ठिकाणी आलेला पाहायला मिळेल. सोळा बॉल मध्ये 26 धावेंची आवश्यकता आहे आणि हा देखील बॉल स्क्वेअर लेग रिजनला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि बॉल हातामध्ये घेऊन क्षेत्ररक्षक विकेट किपर पर्यंत पोहोचलेत. आणखी एक धाव मिळेल. 15 बॉल 25 धावा. एका धावेसाठी संघर्ष ऑन झालाय. आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा क्रुशियल मुवमेंटला जाते ना तेव्हा तेव्हा एका टीम मधले खेळाडू जरी एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असतील तर टीमचं हित पहिल्यांदा पाहिलं जातं. क्रिकेटचा खेळ आहे आणि तिथे अगदी प्रतिस्पर्धी संघामध्ये आपला भाऊ असेल, अगदी बाप जरी गोलंदाज असेल तरी देखील त्याच्यावरती आक्रमण करावं लागतं आणि तेच चित्र इथे मात्र पाहायचं काय होईल या मॅच मध्ये. 15 बॉल आणि 25 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 15 बॉल मध्ये 25 धावा अजून देखील बनवायच्यात. या मॅच मध्ये देखील मजा येईल यामध्ये शंका नाहीये. 15 बॉल 25 धावेंची आवश्यकता असताना बॉल काऊ फेजला सीमारेषेच्या दिशेने गेलाय आणि इथे देखील आपण पाहतोय एकच धाव प्राप्त झाली आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये अजून देखील 24 धावेंची आवश्यकता आहे. 14 बॉल 24 धावा. या मॅच मध्ये देखील मजा येईल. संग्राम डाकरे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आतापर्यंत 4 बॉल मध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या षटकामध्ये देखील केवळ धावा आल्यात त्या 6. नंदकुमार बारसकर यांनी 2 महत्वपूर्ण विकेट देखील मिळवल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत बराच काळ परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि बॉलच्या दिशेने कोणीही गेलं नाही. संग्राम डाकरे नाराज आहेत. बॉलच्या दिशेने क्षेत्ररक्षक का गेले नाहीत हा प्रश्न विचारला जातोय. परंतु पाठीमागे अगदी आपण जर पाहिलं तर अनिकेत माने मी कॅप्टन म्हणण्यापेक्षा लीडर आहेत. त्यांना माहिती आहे मॅच कशी चालवायची. त्यांनी सांगितलं की भडकू नका, शांतता महत्वाची आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 22 धावेंची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 13 धावेंची आवश्यकता आहे 22. 13 बॉल 22 धावेंची आवश्यकता. टीम कशी चालवायची हे अनिकेत माने यांना माहिती आहे. लीडर आहेत. ज्यावेळेस देखील कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये. स्क्वेअर लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाली आहे आणि एकच धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल मध्ये 21 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकेल, गुंडा स्पोर्ट की मग सोरा फायटर. 12 बॉल 21 धावा. पहिल्या 12 मध्ये केवळ 12 धावा आल्या. 2 षटकं आपण पाहिली 6-6 धावेंची. रोशन संदेश सर मी पहिली इनिंग सुरू होती तेव्हाच उल्लेख केला होता की त्यांच्याकडे देखील 2 स्लोवर गोलंदाज आहे. नंदकुमार बारसकर यांनी चांगली कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे आणि चांगली कामगिरी केली आहे. या ठिकाणी संग्राम डाकरे यांनी 12 बॉल आणि 21 धावेंची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू असेल आणि संधी असेल डीजे गणेश यांच्याकडे.
घ्या, मॅच हाय व्होल्टेज आहे हे सर्व मान्य आहे, परंतु इकडून बॉल आम्हाला विजिबल होत नाहीये, हाईड होतं पूर्ण दृश्य. विनंती आपण सर्वांनी खाली बसा, खाली बसून सामन्याचा आनंद घ्या. आता तुम्ही उठल्याने संघ पराभूत होणार नाही किंवा जिंकणार नाही. आपण सर्वांनी खाली बसा ही विनंती आहे. 12 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 धावा ऑलरेडी धावपलकावरती आहेत. 12 मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता आहे. तुषार पाटील, मोहम्मद मिया डांगे हे दोन हिरो मैदानावरती आहेत. दोघांकडे क्षमता आहे. संकेत वायकुळ बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत आणि रिक्वायर्ड रन रेट 10.50 आहे. परंतु दबाव या मॅचचा पाहायला मिळतोय, कारण एलिमिनेटरची मॅच आहे. इथून जो संघ पराभूत होईल, कारण पराभूत होण्याची भीती अनेक वेळा वाटू लागते आणि इथं जो संघ प्रेशर व्यवस्थित हँडल करेल तो संघ जिंकेल. 12 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता, दोलायमान स्थितीमध्ये मॅच. क्लीन बॉल, मे बी क्लीन बॉल इट्स, आणि इथे फलंदाज झाले त्रिफळाचीत. यू मिस, आय डेफिनेटली हिट, दांडेगुल, विकेट. गणेश पाटील प्रेझेन्स ऑफ माइंड तर आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून दांडेगुल हे गाणं आपण ऐकलं. दांडेगुल झाली फलंदाजी, परंतु असं म्हणतात ना, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग बिखर जाते, कुछ लोग निखर जाते. यहां से कौन बिखरेगा और कौन निखरेगा, आने वाली 11 गेंदे बता के जाएगी. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये आता धाव्यांची आवश्यकता आहे 21. 11 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून कोण कोणावरती भारी पडेल ते मात्र पाहायचं आहे. 11 बॉल 21 धावा. संकेत वायकुळ यांनी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आणि मैदानावरती दाखल झालेत नवीन फलंदाज तुषार भोसले मैदानावरती दाखल झालेत. मोहम्मद मिया डांगे अजून देखील मैदानावरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 11.45. हा बॉल महत्वाचा आहे. यावरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल ड्रॉप. अनेक घटना घडतायत दोन्ही बाजूने. चुका मात्र मैदानावरती होत आहेत. एक धाव इथे प्राप्त झाली आहे आणि मोहम्मद मिया डांगे देखील स्ट्राईक वरती पोहोचलेत. नसीब कधी या बाजूने, जशी मॅच सुरू आहे तराजूचं पारडासारखी ही मॅच आहे, कधी या बाजूने झुकली आहे, कधी त्या बाजूने झुकली आहे, परंतु आता तराजू बॅलन्स मध्ये. कधी मॅच या बाजूने, कधी त्या बाजूने. झेल ड्रॉप झाल्यावरती सर्वांच्या हात डोक्याकडे होते. 10 बॉल 20 धावा. मोहम्मद मिया डांगे यांनी मात्र अनेक विक्रम या अगोदर करून दाखवलेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु संकेत वायकुळ ह्या गोलंदाजाने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. आणि आता 10 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता आहे. विकेट तर संकेत वायकुळ यांनी देखील पहिल्या बॉलवरतीच मिळवली आहे, परंतु आता 10 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. प्ले अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. 9 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता आहे. मोहम्मद मिया डांगे स्वतःवरती विश्वास तर दाखवलाय, परंतु आता स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि जो स्वतःला सिद्ध करतो त्याला संपूर्ण जग प्रसिद्ध करतं. 9 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 धावा धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा थरार मात्र मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. आता प्रत्येक क्रिकेटचा प्रेक्षक हा मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे बेधुंद झालाय. 9 बॉल मध्ये 20 धावा. अपील तर जोरदार झाली आहे, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजून देखील 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल शिल्लक आहेत. 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 20 धावा. मोहम्मद मिया डांगे प्रयत्न तर करतायत, प्रयत्नांमध्ये यश येत नाहीये. 8 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता. स्वतःवरती विश्वास तर दाखवलाय, परंतु एक बॉल हा मात्र या इनिंग मध्ये कमी होत चाललाय. 8 बॉल 20 धावा. रिक्वायर्ड रन रेट 15 वरती पोहोचले. 8 बॉल मध्ये 20 धावा. जे उभे होते, जे बसले होते ते उभे झालेत, जे उभे होते ते आता टाचांवरती उभे झालेत. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. बॉल हवेमध्ये खूप उंच गेलाय. गोलंदाज स्वतः बॉलच्या दिशेने गेलेत. संकेत वायकुळ संपूर्ण समर्पण, परंतु आल्या 2 धावा. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय आणि या 2 धाव्यांनी चित्र मात्र स्कोर कार्डचं बदलतंय. 15 धावा धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा बॉल खूप महत्वाचा. मोहम्मद मिया डांगे यांनी स्वतःवरती विश्वास तर दाखवलाय, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल.
अजून देखील असं म्हणतात ना, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. 7 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे. संकेत वायकुळ यांनी आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत, पुन्हा एकदा बॉल नो मॅन्स लँड झोन मध्ये. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा सफलतापूर्वक पूर्ण देखील होतील. 2 धावा आल्या. 6 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता. पहिल्या 18 बॉल मध्ये केवळ 17 धावा आल्यात, परंतु ज्यावेळेस मॅच शेवटाकडे जाते त्यावेळेस 6 बॉल मध्ये कधी कधी 1 धाव, कधी कधी 6 धावा बनती नाही, परंतु 6 मध्ये 16 धावा अनेक वेळा बनताना आम्ही पाहिल्यात क्रिकेटच्या मैदानावरती. 6 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता आहे. फिल्डिंग करणारी टीम, आपल्याला विनंती आहे की मॅचचं स्पीड आपण कमी करू नका. आपण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. चला ब्रेक घेऊ नका. अंपायर देखील आपल्याला सूचना देत आहेत. 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे. अनिकेत माने आणि कंपनी, संग्राम ठाकरे असतील, सर्वांना विनंती आहे निर्णय आपण लवकर घ्या आणि मॅच सुरू करा, कारण मॅचचं स्पीड जर कमी झालं तर त्याचा फटका एखाद्या संघाला बसू शकतो. मग त्याचा बेनिफिट अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने देखील जाईल किंवा गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या देखील बाजूने जाऊ शकतो. 6 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. सहा बॉल 16 धाव्यांची आवश्यकता. 17 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर रोशन संधे सर आमच्या सोबत जोडले गेलेत. रोशन संधे सर प्रत्येक स्पर्धेमधून खरं तर जे आयोजक असतील, जे खेळाडू असतील, जे समालोचक असतील, लाईव्हची टीम असेल, सर्वांसाठी शिकण्यासारखे अनेक संदेश असतात आणि सर्वांनी या आयोजनामधून काही ना काही शिकायचं असतं. 6 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 16 धावा अजून देखील बनवायच्या. 17 धावा धावपलकावरती आहेत. 6 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. गणेश पाटील यांना माहिती आहे 16 धावा पाहिजेत म्हणून त्याने 16 ओव्हरच डोक्याचं लावलंय. परंतु गणेश पाटील, आम्ही देखील आणखी एक संदेश देऊ या ठिकाणी. वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली 16 ओव्हर जरी धोक्यात असेल परंतु इथं 16 धावा आता बनवायच्यात. 6 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटला देखील अध्यात्माची जोड कधी कधी देता येते, हे देखील आपलं भाग्य आहे. 6 बॉल आणि 16 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. मॅच अजून देखील बनू शकते, परंतु पहिले 1-2 बॉल महत्वाचे आहेत. तुषार भोसले यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. 6 बॉल 16 धावा. अंतिम षटकाला सुरुवात. पियुष, पहिला बॉल हाफ ट्रॅकर, बॉलला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळतील संपूर्ण 4 धावा. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. 5 बॉल बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. आता मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम सोरा फायटर संघावरती दबाव तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉल शिल्लक आहेत. 12 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्या दिशेने दादा समोरचे काहीच दिसत नाही पुढं. विनंती खाली बसा, लगेच खाली बसा. विनंती सर्व माझ्यापेक्षा मोठे असतील मोठे बांधव, माझ्यापेक्षा छोटे असतील छोटे बांधव, सर्वांना विनंती आपण खाली बसून सामना पहा. 5 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे आणि प्रत्येकाच्या जीवाची घालमेल सुरू आहे. हृदयाच्या धडधड आता मात्र प्रत्येकाची वाढली आहे. परंतु विनंती एकच आहे, सर्वजण खाली बसा. बसले समोरचे थँक्यू. सर्वांना विनंती आपण खाली बसा. हा बॉल देखील फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन गेलाय आणि हा बॉल देखील सीमारेषच्या दिशेने जातोय. जाईल सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसऱ्या चौकार तुषार भोसलेच्या बॅट मधून. आता
पाटील सांगतायत, परंतु गणेश पाटील आता 8 धाव्यांची आवश्यकता आहे आणि ज्यावेळेस 8 धावा पाहिजेत, 8 आणि कोण कोणाची लावतंय वाट आता ते मात्र पाहायचंय. 4 बॉल शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. कधी सामना या बाजूने झुकला, कधी त्या बाजूने झुकला, परंतु तुषार भोसले यांचं कौतुक आहे, ज्या पद्धतीने दबावामध्ये त्याने खेळ केलाय. असं म्हणतात ना, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं, कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. उनमें से एक तुषार भोसले. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता आणि यावेळेस देखील अपील आहे पंचांकडे जोरदार आणि फलंदाज बाद, विकेट. बाद झाले तुषार भोसले. महत्वपूर्ण सफलता इथे आली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. सिद्धेश मैदानावरती दाखल झालेत. तीन बॉल 8 धाव्यांची आवश्यकता आहे. सिद्धेश मैदानावरती दाखल झालेत. 3 बॉल 8 धावा. हा बॉल खूप महत्वाचा या मॅचच्या दृष्टीने. पियुष आहेत गोलंदाजीवरती. 3 बॉल 8 धावा. काय मॅच रंगली आहे. सामना जर आवडला असेल तर प्रेक्षकांना टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 3 बॉल 8 धावा. डॉट बॉल. 2 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 8 धावा. हा बॉल आता खूप महत्वाचा झालाय. ह्या बॉलची किंमत आता सोन्यासारखी झाली आहे. 2 बॉल 8 धावा. तुषार भोसले यांनी 2 चौकार तर लगावले, एज लागून ते बाद झालेत. 2 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजावरती देखील तेवढाच दबाव आहे. पियुष यांच्यावरती देखील दबाव आहे आणि फलंदाजावरती देखील दबाव आहे. सिद्धेश नौके फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 2 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस मात्र इथे बॉल गॅदर करू शकले नाहीयेत आणि 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. 1 बॉल 7 धावा. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. इथून मात्र एखादा नो किंवा वाईड आला तरच बॅटिंग करणारी टीम आता जिंकू शकते. 1 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. मी पियुष यांचं देखील कौतुक करेल. ज्यावेळेस 2 चौकार लागले लगातार त्यावेळेस देखील आपलं धैर्य खचू दिलं नाही. त्यांचं देखील कौतुक आहे. 1 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे मात्र बॅटर कडून देखील चूक झाली. सिद्धेश 2 बॉल वरती चान्स त्याने घेतला आणि हाफ ट्रॅकर बॉल त्यांच्या बॅट वरती येऊ शकले नाहीत. 1 बॉल 7 धावा. हाफ ट्रॅकर हा बॉल होता आणि इथे आपण पाहतोय क्वालिफायर मॅच साठी क्वालिफाय झालाय 16 फायटर्स टीम आणि त्यांचं मात्र खूप खूप अभिनंदन या ठिकाणी असणार आहे. आणि गुंडा स्पोर्ट्स संघाने देखील अतिशय चांगलं क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळलं. दोन्ही संघ विनंती आहे आपण हँडशेक करायचे आणि त्यानंतर मैदान आपण सोडायचंय. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करताना 11 धावा आणि अंतिम षटकामध्ये 16 धावा डिपेंड करणारा पियुष या सामन्याचा सामनावीर. पियुष आपण यायचं विनंती आहे. अनेक खेळाडूंचे चांगले परफॉर्मन्स होते परंतु पियुषच का तर पियुषने खरं तर मॅच डिफायनिंग नॉक देखील केले आणि गोलंदाजी ज्यावेळेस त्यांची गोलंदाजी आली त्यावेळेस गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली.